हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत बघा कॅन्डल कशा बनवायच्या ते थोडक्यात शेअर केलेलं आहे. एवढं डिटेलमध्ये नाही सांगितलं पण तुम्हाला दाखवले आहे. मला ऑर्डर आली होती दिव्यांची, कॅन्डल दिव्यांची, ग्लासांची. तर मी भरपूर सारे असे ग्लास, परत हे बघा हे याचं फुलाचं नाव चांगलंच आहे, डेझी काहीतरी नाव आहे बघा त्याची. परत 2 हे गुलाबाचे असे मी असे छानपैकी असं जसं जमन तसं मी बनवले होते. परत हे साधे दिवे बनवले होते. 2च दिव्यामध्ये कलर टाकला, बाकी सर्व दिवे साधे बनवले होते. आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत मला मग अजून ग्लासांची आणि साध्या दिव्यांची ऑर्डर आली होती. थोडे ते स्टायलिशमध्ये बनवायचे होते, म्हणजे चमचे वगैरे टाकून त्या बोलल्या बनवा थोडेसे. हे खूप म्हणजे साधे पण ठीक आहे, पण ते थोडे तसे पाहिजे होते. तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ते परवाच्या व्हिडिओमध्ये दिसेनच. तर मी हे असे बनवले होते. हे दिल्याच्या नंतर त्यांनी मला तसे दिवे मागवले. मग मी तशी ऑर्डर घेतली. तर हे बघू शकता. मी पुढं तुम्हाला दाखवते बघा. थोडं मी क्लिप काढलेली आहे क्लिप. तर हे बघू शकताय. इथं हे जेल वॅक्स आहे आणि खूप झंझट आहे ताईंनो मैत्रिणींनो. मी विचार केला तेवढं सोपं मला वाटलं नाही. मला असं वाटलं सोपं वगैरे मी बनवते किंवा दुसऱ्या काही गोष्टी करते, पण त्याहून हे सोपं मला जेवढं बघायला किंवा करायला असं वाटलं, पण जेवढं स्वतःहून आपण करतो ना त्यावेळेस समजतं की नाही हे खूप कठीण आहे. आणि खरंच खूप मला अवघड जात होतं. पण जो टास्क हातात घेतला होता तो मला पूर्ण करायची सवय आहे. भले बिघडला तरी चालेल, नाही व्यवस्थित आलं तरी चालेल, पण नक्की मी पूर्ण करत असते. हे तुम्हालाही माहीतच असेल. तर प्रयत्न माझे नक्की असतात, पण ते प्रयत्न खरंच खूप छान सक्सेस झाले. म्हणजे खूप छानपैकी मला दिवे वगैरे मस्त असे मी माझ्या पद्धतीने बनवले, जसं माझ्याकडे सामान होतं त्याप्रमाणे. आणि ते सामानही ताईनं खूप महाग आहे. जेवढ्याचं सामान आणलं तेवढे ते मला तेवढे पैसे भेटले, पण म्हणजे बोलतो ना डबल आपल्याला भेटायला पाहिजे. आपली मेहनत वगैरे तेवढे नाही भेटले, कारण की पहिलीच वेळ होती माझी, पण पहिल्यांदाच मी पण सुरुवात केली. तर साहजिक आहे नुकसान तर आपलं काही झालं नाही, पण आपल्याला फायदाही झाला नाही. याच्यातून मी खरं ते सांगत आहे. फायदा म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करतो तर आपल्याला त्यातून 4 पैसे सुटावं असं करतो. पण सुरुवात माझी होती आणि मी घेतला, टास्क हातात घेतला. आणि पण दुकानांमध्ये विचारलं, पण अशी मागणी होती की एवढे महाग कोण घेणार नाही. कारण मी जसा खर्च केला तसे मी पैसे मागत होते, पण त्यांनी असं सांगितलं की एवढे महाग कोण घेणार नाही. तर मी ठीक आहे म्हटले, मी लॉसमध्ये, कारण की मला आताच एवढं सामान संपवायचं होतं. सर्व जे आहे ते सर्व पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळं मी ठीक आहे म्हटले. त्यांना किंमत थोडीशी मी कमी करून, म्हणजे जी मी किंमत लावली होती सुरुवातीला त्या किंमतीतून त्यांना कमी किंमत करून मी दिली. ठीक आहे, आता सुरुवात माझी पण आहे आणि मलाही म्हणजे पुढच्या वेळेस समजेल की काय कसं करायचं. म्हणून तुम्हीही जर कॅन्डल बिझनेस करायचा विचार करत असाल तर थोडंसं लवकरच सुरू करा. लवकर म्हणजे सीझनच्या 2 महिने अगोदरच ते सामान वगैरे आणून जेव्हा आपण ठेवतो ना तर आपल्याला थोडं म्हणजे रेट कमी पडतो. तर मी हे दिवाळीच्याच महिन्यामध्ये आणलं फक्त 8 दिवस अगोदर, म्हणून मला थोडंसं रेट पण जास्त झाला. म्हणजे महागच पडलं सामान. अर्धं सामान ऑनलाईन, अर्धं ऑफलाईन असं मागवलं, त्याच्यामुळं महाग सामान पडलं मला खूप. त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये काही म्हणजे बोलतो ना आपण जे आपल्याला पाहिजे ते भेटलं नाही. तर ठीक आहे, पण माझे जेवढे मी खर्च केले पैसे तेवढे मला भेटले, समाधानी आहे. कारण की जे आहे त्यातच समाधानी राहायचं असतं. तर जास्तची म्हणजे आस बोलतो ना ते नाही. ठीक आहे, पुढच्या वेळेस आपल्याला समजलं की काय कसं करायचं, कुठं द्यायचं काय, तर तसंच मी आता करणार आहे असं. तर बघू शकता हे दुसरी बॅच होती, दुसरी किंवा तिसरी बॅच होती. तर खूप छान प्रकारे असे मी केले होते. तर हा कलर बघा, सुरुवातीला मला पण समजलं नाही की कसे करायचं. जेव्हा ग्लासमध्ये मी जेल वॅक्स टाकलं तर ते गरम असतानाच मी लगेच सोया वॅक्स टाकलं. म्हणजे सुरुवातीला कळत नाही, माझं पण बिघडलं. तर बघा हे 2 ग्लास थोडेसे मिस्टेक झाली, म्हणजे जेल वॅक्समध्ये सोया वॅक्स मिक्स झालं तेव्हा ते खाली आलं. तुम्हाला दाखवून पुढं मी. आणि ते बघा हे 2 ग्लास आहेत ते, आणि बाकी सगळे मी ना, कारण झालं असं मी एकच कलर ठेवलेला. मला असं म्हणजे वाटलंच नाही की मला खरंच
ऑर्डर येईल म्हणून, म्हणजे मला मागणी येईल की तुम्ही बनवून द्या म्हणून. त्यामुळे मी एकच म्हणले ठीक आहे. आपलं मला असं वाटलं की सामान पण उरलं, आपलं पण नाही उरलं सामान. जेवढं मी आणलं तेवढं सगळं संपलं. उलटून मलाच ग्लास आणायला लागले, दिवे आणायला लागले. जी ऑर्डर होती त्यासाठी ग्लास मी फक्त पहिले 12 आणलेले, ते 12 कंप्लीट करून दिले. पण मला परत 10 ग्लास आणि परत मी 12 दिवे, म्हणजे सॉरी 12 किंवा 16 दिवे असे मी त्यांना परत बनवून दिले. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, मला फायदाही काही झाला नाही, नुकसानही काही झालं नाही. तर सुरुवातीला होतं बिझनेस म्हणलं आणि सुरुवात म्हणली का अशा गोष्टी आपल्याला हे करावंच लागतं, अशा गोष्टीचा सामना करावाच लागतो. असो. आणि झंझट बघू शकता, एवढा म्हणजे भांडे घासायचं ना एवढं सोपं नाही, ते भांडे निघत नाही. तुम्हाला माहितीच असं मेणबत्तीचं किती चिकट सगळं होतं. तर असं तर हे बघू शकता, मी छान असे ना इथं सुकायला ठेवले होते. त्याच्या वाती कापून मला मस्तपैकी सेट करून पॅकिंग करून हे करायचे होते. तर मी तुम्हाला दाखवते बघा, खालच्या साईडला जेल वॅक्स टाकलेला आहे. पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला मी उद्या किंवा परवा टाकण्याचा प्रयत्न करेन, जमन तसं. कारण आता दिवाळी वगैरे पण आहे, तर व्हिडिओ वगैरे काढणं किंवा फराळाचं करणं किंवा हे कॅन्डलचं तर आता नाही घेणार, कारण की आता फराळाचं माझं राहिलं आहे. कॅन्डलचं ऑर्डरमुळं ना फराळाचं पण राहिलं होतं. तर आज मी ना हा व्हिडिओ येईल तुम्हाला. आज मंगळवार आहे, तर आज मी फराळाचं केलं आहे. म्हणजे आज सुरुवात केली तशी फक्त एक फराळ झालेला आहे. संध्याकाळी म्हणजे आत्ता 8चा टायमिंग आहे. 8 वाजता मी व्हिडिओ एडिटिंगला बसलेले आहेत. 8 वाजता माझं शंकरपाळ्यापासून सुरुवात करत असते मी. तर शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर संध्याकाळी भाऊ काहीतरी एक करण, स्वयंपाक वगैरे झाल्यावर म्हणजे 2 होईल. उद्या 1-2 करण, म्हणजे लक्ष्मीपूजनला आपल्याला 3 किंवा 4 फराळ तरी आपण ठेवू नैवेद्यामध्ये. आणि ते बघू शकता, खूप छान असे ना दिवे झाले होते, खूप मस्त असे दिवे झाले होते. आणि बघूनच असं म्हणजे वाटत नव्हतं की मी बनवले होते. मी सुद्धा आश्चर्य होते की सुरुवात केली आणि खूप छान अशी आणि ऑर्डरही भेटली. मी त्यातच समाधानी होते की नाही बाबा, आपण जे सामान आणलं ते आपलं उरलं नाही बरं. आणि बघा तेवढं सगळं करून मला संध्याकाळी मग 2 साबणाची ऑर्डर होती. हर्बल नीम जो आपला सोप आहे त्याची ऑर्डर होती, पण मी 3 बनवले. एक घरात बनवला, घरात पाहिजे होता आम्हाला, आणि 2 ऑर्डरचे बनवले. ते बघा, लिंबाचा पाला, तुळशीचे पानं, ह्याच्यामध्ये सर्व म्हणजे जे काय टाकायचं ते टाकून मी वाटून घेतलेलं आहे. आणि पेस्ट याचं काय बोलतात ते, त्याचं चाळणीने चाळून मी लिक्विड घेतलेलं आहे. आणि मी आता या सोपमध्ये बनवून, आता मोठा सोप मागवला आहे, कारण अगोदरचा खूप छोटा होता ना. हात बघू शकता सगळे माझे पिवळे झाले, कारण त्यात मी हळद पण टाकलेली आहे ताईनं साबणामध्ये. आणि खूप छान असा साबण झाला. तर 3 बनवले साबण, 3 म्हणजे 2 ऑर्डरचे होते. एक घरात पण 3ही पण गेले, 2 गेलेच. एकाच व्यक्तीला 2 पाहिजे होते. आणि हा छोटासा, तर एक दुसरा पण तो पण गेला, ठेवला होता मी पॅकिंग करूनच ठेवला, तो सुद्धा गेला. आणि मग बघू शकता खूप छान सुंदर असे ना बघता क्षणी ना खूप छान वाटत होते. आणि हा ताईनं ना शॉर्ट व्हिडिओ ॲड झालेला आहे त्याच्यामध्ये, तर मी आता काढलं नाही, कारण मला काढायला परत ते करायला खरंच टाईम नव्हता. तुम्ही बोलता ते ताई डबल तर रोज झालं असं, सॉरी. कारण की एवढे करत बसाल ना मग एकाच ठिकाणी डोकं चालत नाही, मग काय बोलतो काय नाही पण ते सुद्धा चुकतं. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ काढला नाही, तो ॲड झाला. सॉरी ताईनं, जर क्षमा असावी. आणि ते मी तुम्हाला पुढं साबण दाखवायचं होतं, तर हा व्हिडिओ ॲड झाला. पण जास्त व्हिडिओ असले का मग ते खूप गडबड होऊन जाते. ते बघू शकता, हे माझं वेट लॉस ड्रिंक आहे, जे मी पावडर घरीच बनवलेली आहे, ती मी घेते. आणि इथं ना 12 वाजले होते रात्रीचे. 12 वाजता हा सोप बनवून अगदी 15 मिनटामध्ये हा सोप तयार झालेला आहे. बघा किती मस्त असा सोप तयार झाला, आणि मोठं मोड आहे. त्याच्यामुळे 100 ग्रॅमचा हा सोप आहे. तर याची किंमत पण तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे मी कोड्यात ठेवत नाही, मी लगेच किंमत सांगते. 50 रुपये किंमत आहे एका सोपची. 100 ग्रामच्या एका सोपची, हर्बल नीम सोपची 50 रुपये किंमत आहे. हा छोटासा केलेला आहे. असो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी, माहिती बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि परत एकदा तुम्हाला, तुमच्या परिवाराला, माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्याची आणि खूप छान अशी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करत आहे. परत सांगते ताईंनो, सॉरी, डबल व्हिडिओ आलेला आहे माझ्याकडनं. मला म्हणजे
काय कसं करायचं ते सुचलं नव्हतं, त्यामुळं व्हिडिओ डबल आलेला आहे. तर कट करायला सुद्धा तेवढा वेळ नाही, तर मी त्यालाच व्हॉईस दिलेला आहे. आणि उद्या पण लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. उद्या अजून एक व्हिडिओ आहे, म्हणजे धनत्रयोदशीचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो सुद्धा मी लवकरच एडिटिंग करून टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ तुम्हाला टाईम सण झाल्यावरतीच, म्हणजे म्हणजे कसं थोडे लेट येतील, तर त्यासाठी क्षमा असावी. तर हे बघू शकता, दिवे खूप सुंदर वाटत आहे हे दिवे.